लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुळापूर परिसरामध्ये इथं एक मध्यरात्री एक पार्टी सुरू आहे आणि ती परमिशन शिवाय आहे, अवैध पद्धतीने आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावरून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. इथे अशा पद्धतीच्या कारवाईच्या दरम्यान परिस्थिती होती की 100हून अधिक मुलं मुली आणि इथले सगळे ऑर्गनायझर्स या ठिकाणी होते. त्यांच्याकडे त्यांनी कुठली परवानगी वगैरे घेतली आहे का ह्याची पडताळणी केली असता असं लक्षात आलंय की एक्साईजची त्यांनी दिनांक 6 रोजी 1 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती, परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केलेली आहे. त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते. आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत आणि या प्रकरणी हा व्हेन्यू ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यात काय रोल आहे, त्यांनी अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असताना पुढे ही चालू आहे पार्टी ह्याची त्यांना कल्पना असतानाही त्यांनी ती सुरू ठेवली आहे का ह्याची पडताळणी सुरू आहे. ऑर्गनायझर्सनी याच्यामध्ये त्यांना दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे. त्याच पद्धतीने जे मोठ्या प्रमाणात लिकर इथं सापडलेलं आहे, लाखांमध्ये त्याची किंमत आहे. एक्झॅक्ट कॉस्ट आता एक्साईजकडून आम्ही काढून घेत आहोत. सो हे विक्री करणाऱ्या विक्रेत्याने कोणते नियमभंग केले आहेत त्या दृष्टीने तपास चालू आहे. त्यामुळे BNSचे कलम 223, 270, 3(5) आणि 292 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्टचे देखील अनेक गोष्टींचं उल्लंघन झाल्यामुळे आपली प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे कारवाई चालू आहे. महाराष्ट्र पोलीस ॲक्टप्रमाणे 33 रेड विथ 131 प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे. तंबाखूजन्य पदार्थ यामध्ये सापडलेले आहेत आणि पॉट्स पण सापडलेले आहे, शिशा पण सापडलेला आहे. सो त्या दृष्टीने आपल्या तपास पुढे सुरू आहे आणि आपल्याला NDPSची स्मॉल क्वांटिटी देखील या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे या सगळ्या कलमांतर्गत आणि कायद्यांतर्गत पोलिसांचा तपास सुरू आहे आणि गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. गांजा असेल, त्याच्यानंतर MD असेल, असे काही हिरोईन वगैरे असे काही अजून आपला सर्च सुरू आहे. आतापर्यंत आपल्याला स्मॉल क्वांटिटी गांजाची सापडलेली आहे. धार्मिक स्थळ खरं तर या ठिकाणी या गावामध्ये आणि अशा ठिकाणी वेळोवेळी खरं तर अशा पार्ट्या होतात असं स्थानिक नागरिक सांगतात. मात्र याकडे पोलिसांचं लक्ष नसतं. आम्ही त्या स्थानिक नागरिकांकडून याविषयी अधिक विचारपूस करू आणि पोलिसांचं अशा पद्धतीच्या सगळ्या अवैध कृतींवरती लक्ष आहे आणि पोलिसांची सातत्याने कारवाई सुरू आहे आणि सुरू राहील. तरुण तरुणी किती होते याच्यामध्ये सहभागी आणि आयोजकाला ताब्यात घेतलंय का आणि त्याचबरोबर हा बंगला कुणाचा होता, त्यांच्यावर काही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे का? मी सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींची पडताळणी सुरू आहे आणि जे या गोष्टीसाठी जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. 100 पेक्षा जास्त तरुणी होते, मात्र हे पूर्ण आले होते, संपूर्ण महाराष्ट्रातून आले होते, महाराष्ट्रात त्याचा सध्या आपला तपास सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.